मित्रांनो, IT कंपनी जॉब करणाऱ्या हिंदू मुलींवर झालेला अत्याचार आणि त्यांचं धर्म बदलण्यासाठी रचलेलं एक भयानक षडयंत्र. ऑफिसमध्ये नमाज पठणाची सक्ती न ऐकल्यास त्यांचा छळ केला गेला आणि बीप म्हणजे मांस खाण्याची जबरदस्ती केली. नाशिकमध्ये नेमकं काय घडलंय आणि कसं आपल्या भोळ्या बाबड्या लेकींना जाळ्यात ओढलं गेलं, मित्रांनो याची संपूर्ण कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. रक्ताचं पाणी करून आणि पोटाला चिमटा काढून आई वडील लेकीला शिकवतात. मित्रांनो, कशासाठी? हे तिने सन्मानाने जगावं. पण जर तिथे गेल्यावर आपली लेक सुरक्षित नसेल, कोणाच्या तरी गुलामीखाली तिला जगावं लागत असेल तर त्या कष्टाचं काय? मित्रांनो, नाशिकमध्ये जे खेळलं गेलंय ना ते खूप भयंकर आहे. जेव्हा ऑफिसचा बॉस HR लेकींच्या असहायतेचा मजबुरीचा फायदा घेतात आणि त्यांना ब्लॅकमेल करून थेट धर्म बदलायला लावण्यापर्यंत नेतात मित्रांनो, तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मायबापाला चिंता पडली की मुलींना शिकवावं की नाही. एवढं कष्ट करून नोकरी मिळवायची आणि शेवटी ह्या असल्या नरधर्मांच्या तावडीत सापडायचं. हा आनंद साजरा करायचा की दुःख? मित्रांनो, हे प्रकरण उघडं कसं झालं? एका धाडसी मुलीने हिंमत दाखवली, पण पोलिसांना पुरावे हवे होते. मग नाशिकच्या पोलिसांनी जे केलं ते ऐका मित्रांनो. आमच्या पोलिसांनी वेषांतर केलं. IT कर्मचारी बनून पोलीस त्या कंपनीत शिरले. 15 दिवस तिथे राहून त्यांनी प्रत्येक काळा कारनामा टिपला. तपासात समोर आलं की तिथे काम करणारे 10 ते 12 वरिष्ठ अधिकारी मशिदीत जाऊन ट्रेनिंग घ्यायचे की हिंदू मुलींचा ब्रेन वॉश कसा करायचा आणि त्यांना कसं आपल्या जाळ्यात ओढायचा. हा केवळ योगायोग नव्हता, तर हा एक नियोजित कट होता. मित्रांनो, सरकारला माझी कळकळीची विनंती आहे आणि इशारा देखील आहे. या नराधमांवर अशी कठोर कारवाई करा की पुन्हा कुणाची आपल्या लेकी बाळींकडे वाकड्या नजरेने पाहण्याची किंवा असा विचार करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे. जर या सावित्रीच्या लेकी नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित नसतील तर त्या शिक्षणाला आणि सत्तेला काय अर्थ? लोकशाहीत एखादं प्रकरण 2 दिवसात विसरलं जातं मित्रांनो, पण हे प्रकरण विसरू देऊ नका. न्याय मिळेपर्यंत लढावं लागेल आपल्याला. शेवटी एक गोष्ट सांगतो, मी कुठल्याही धर्माच्या विरोधात बोलत नाही, पण धर्माच्या नावाखाली जर कोणी बळजबरीने ब्लॅकमेल करून किंवा शक्तीचा वापर करून कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करत असेल ना, तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे आणि त्याचा मी निषेध करतो. ही लढाई धर्माविरुद्ध नाही, तर या विकृत मानसिकतेविरुद्ध आहे मित्रांनो. आणि आपल्या लेकीच्या अस्मितेसाठी हा बदलता काळ आहे. जागरूक राहा. ही सत्यकथा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीपर्यंत आणि पालकापर्यंत नक्की पोहोचवा मित्रांनो, जेणेकरून त्या सावध होतील. आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि या प्रकरणाला परत ट्रेंडमध्ये आणा मित्रांनो. धन्यवाद.